नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण घेऊन आलो आहोत पालक पनीरची रेसिपी। तर तुम्ही म्हणाल की पालक पनीरची रेसिपी आहे, पण तुम्ही बघत असाल तर व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये अजिबात हिरवा कलर आलेला नाही। तर आपण ह्या पालक पनीरमध्ये पालक तर वापरलेलाच आहे, पण त्याच्यासोबत आपण हिरवी मिरचीचा जास्त वापर न करता आपण लाल तिखट त्याच्यामध्ये वापरून मस्त अशी पालक पनीरची भाजी बनवलेली आहे। खूपच टेस्टी लागते। चला तर मग आपण ती कशी बनवायची आहे ते बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई छान अशी गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण 2 ते 3 चमचे तेल ओतायचे। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये 1 बाउल कांदा घेतलेला आहे, म्हणजेच 2 कांदे आहेत बारीक कट केलेले। ते आपण तेलात छानसे असे परतून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत। त्यानंतर आपण 2 टोमॅटो बारीक कट केलेले आहेत, ते पण याच्यामध्ये डायरेक्ट आपण टाकायचे आहेत। टोमॅटोची प्युरी आपण बनवायची नाही आहे, तर हे पण आपण तेलात मस्त असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यात टाकूया हळद, धने पावडर टाकलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करून झाले की याच्यात आपण लाल तिखट घालणार आहोत। तर लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। तर मी 1 चमचा लाल तिखट वापरलेले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। तर हा मसाला छानसा शिजू देऊया। आणि त्यानंतर मी पालकची प्युरी बनवलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीने आपण पालक याच्यामध्ये ॲड केलेला आहे। तर पालकची म्हणजेच पनीर पालकसाठी पालकची जी प्युरी कशी बनवतात याची पण रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता। त्यानंतर याला आपण एक 2 ते 3 मिनिटं छानशी वाफ काढून घेऊया। तर मस्त अशी वाफ आपली निघून झालेली आहे। आपलं हे मस्त असं जे आपण मसाले टाकले आहेत ते छानसे मिक्स झालेले आहेत। त्यानंतर आपण पनीर कट करून घेतलेलं आहे, तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करू। हे मिक्स करून झालं की आता आपण ह्याच्यामध्ये बटर ॲड करणार आहोत। बटर हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आवडत नसेल तर ते तुम्ही नाही घातलं तरी चालेल। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून हे मस्त असं आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे। छानशी सर्व करूया। आणि चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।